भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूरतर्फे यंदाही अक्षय तृतीयेनिमित्त भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे। भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूरतर्फे यंदाही अक्षय तृतीयेनिमित्त भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे। जुळे सोलापुरातील केएलई स्कूल इथं हा सोहळा पार पडणार असून त्याच दिवशी म्हणजे 19 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूरचे अध्यक्ष राकेश टोळे यांनी दिली। भगवान परशुराम जयंतीच्या दिवशीच रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं आहे। जयंतीनिमित्त काढण्यात येणारी मिरवणूक केएलई स्कूल इथून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात येणार आहे। या मिरवणुकीत समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आजी माजी पदाधिकारी यांच्यासह हजारो समाजबांधव मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत। या वर्षीच्या मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण म्हणजे भगवान विष्णूंच्या दशावतारांवर आधारित भव्य चित्ररथ असणार आहे। तसंच 500हून अधिक तरुण तरुणींचा ड्रेस कोडमधील लेझिम पथक मिरवणुकीत रंगत वाढवणार आहे। याशिवाय हजारो महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग राहणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांनी तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या ह्या एकमेव परशुराम जयंती मिरवणुकीत सहभागी व्हावं असं आवाहन भगवान परशुराम जयंती समितीच्या वतीनं करण्यात आलं। मिरवणुकीचं एक आकर्षण असं आहे की आपण एक भव्य चित्ररथ करतोय, त्यामध्ये भगवान परशुरामांचे सगळे अवतार त्यामध्ये असतील। आणि दुसरी कल्पना अशी आहे की सोलापूर शहरामध्ये समाज बांधवांपैकी ज्यांनी भरीव काम केलं आहे पूर्वीच्या काळात, तर अशा लोकांचे फोटो तिथं त्या चित्ररथावर प्रदर्शित करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याचीही तयारी झालेली आहे। दुसरं म्हणजे लेझिम पथक जे आहे ते साधारणतः 500 युवक आणि युवती सध्या गेल्या 12 दिवसापासून लेझिमची प्रॅक्टिसही चांगली सुरू आहे। आणि विशेष म्हणजे ही सगळी तरुण मुलं आहेत आणि स्वेच्छेनं आलेली आहेत। आणि या सर्व मुलांना आम्ही आमच्या समितीतर्फे ड्रेस पण दिलेला आहे। त्यामुळे एका युनिफॉर्ममध्ये या 500 तरुण तरुणींचा जो लेझिमचा खेळ असेल तो या शोभायात्रेचं मुख्य आकर्षण असणार आहे। सोलापूरमध्ये सुद्धा आम्ही 19 तारखेच्या मुहूर्तावरतीच, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरतीच आम्ही भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा करणार आहोत। केएलई शाळेच्या मैदानावरती त्या ठिकाणी 11 वेदशास्त्री संपन्न गुरुजींच्या मंत्रोच्चाराने त्या ठिकाणी भगवान परशुरामांची स्थापना होईल आणि त्याच्यानंतर आमचे मिरवणूक निघेल। मिरवणुकीचा मार्ग असेल केएलई शाळा, भारतीय विद्यापीठ, चैतन्य मार्केट आणि चैतन्य मार्केटवर पुन्हा यू टर्न असेल आणि पुन्हा भारतीय विद्यापीठ, गोविंदश्री मंगल कार्यालय आणि केएलई शाळा असा हा शोभायात्रेचा मार्ग असेल। या शोभायात्रेमध्ये आदरणीय टोळेसाहेब सांगितल्याप्रमाणे ज्या समाजातील वरिष्ठांनी, दिग्गजांनी, ज्येष्ठांनी समाजासाठी भरीव असं योगदान दिलेलं आहे त्यांचा सन्मान व्हावा अशी सगळ्या समाज बांधवांची एक अपेक्षा होती। आणि त्या दृष्टिकोनातनं प्रायोगिक म्हणून पहिल्यांदा म्हणून आम्ही 5 ज्येष्ठांचा आम्ही गौरव करण्याचा मानस आम्ही यावेळेला ठेवलेला आहे। तर त्या 5 लोकांचं फोटो असेल आणि त्यांच्या कारकिर्दीविषयी त्या ठिकाणी लिहिलेलं असेल। या पत्रकार परिषदेला युवक अध्यक्ष चैतन्य पेठे, स्वागताध्यक्ष अजय कुलकर्णी, काकासाहेब कुलकर्णी, शर्वरी रानडे, विक्रम ढोंसळे, रवींद्र नाशिककर आदी उपस्थित होते।